तर सागर बंगल्यावर आता भाजप नेते जमण्यास सुरुवात झाली आहे। भाजपनं सगळ्यात मोठा आकडा या ठिकाणी गाठलेला आहे। सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय भाजप। 126 जागा भाजपला मिळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 126 जागांवर भाजप आघाडीवर आणि त्यामुळेच कुठेतरी आता सागर बंगल्यावर हालचालींना वेग आलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे हे सागर बंगल्यावर दाखल झालेत आणि आता भाजपचा एक एक नेता एक एक उमेदवार हा सागर बंगल्यावर पोहोचायला सुरुवात झाली आहे। तर याआधी निवडणूक जाहीर झाल्यानंतर सागर बंगल्यावरच सगळ्या हालचाली सुरुवात झालेली होती आणि आता सागर बंगल्यावर भाजपचे नेते पोहोचत आहेत। चंद्रशेखर बावनकुळे आता सागर बंगल्यावर पोहोचले आहेत। पुढची रणनीती ठरवण्यासाठी सागर बंगल्यावर आता पुन्हा एकदा भाजप नेत्यांची रीग लागली आहे। तर भाजप एकटा हा 127 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। तर संपूर्ण महायुती 217 जागांवर आघाडीवर आहे आणि महाविकास आघाडी सध्या 49 जागांवर आघाडीवर आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी झंझावाती प्रचार केलेला होता। त्यानंतर मोदी शहांच्या सभा, त्यानंतर आता मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू झालेली आहे। भाजप की शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार, तर भाजप प्रबळ दावेदार असेल मुख्यमंत्री पदासाठी आणि त्यातही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनावेत असं प्रवीण दरेकर यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। मात्र संसदीय समिती यावर निर्णय घेईल असं भाजपचे नेते म्हणतात।